गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। तुम करता तुम ही कारण, तुम करता तुम ही कारण, ब्रह्म कृपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बतावे, रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए। अजर अमर है परम तत्व यू, आया के दुख सुख समझावे। अजर अमर है परम तत्व यू, काया के दुख सुख समझाए। सखा सारथी शरणागत के, सखा सारथी शरणागत के सदा प्रतिपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, हे दीन दयाल हरे। जय मनमोहन श्याम मुरारी, जय अर्जुन के सखा प्यारे, जय पांडु सुत तारण हारे। जय 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 गज बंधन तारण, जय सैतन के दुख निवारण। संदीपन का शोक मिटाया, उसका मोया पुत्र दिवाया। चेदिराज महाकारी, शत से अधिक दीन जिस गारे।
अंत काल पापी फल पाया, आपने उसका शीश उड़ाया। मधु के टब से खल सारे, नित भक्तन के काज सुवारे। जय सुर साधो विप्रहितकारी, जय मधुसूदन जय बनवारी। जय जय पुरुष पुराण अनंता, जय लीलाधर जय भगवंता। जय 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 घन श्याम दयाला, जय अविनाशी परम कृपाला। जय सच्चित आनंद स्वरूपा, जय 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 भूपन के भूपा। श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम, श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम, श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम। जय श्याम जय जय श्याम, श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम, श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम। बंदीशाळेमध्ये लख प्रकाश पडला आणि प्रकाशाच्या त्या मधनं आवाज आला, वसुदेवा मी आता अवतरित होणार आहोत, मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे। मी अवतरित होणार आहोत, या शब्दांकडे लक्ष द्या, लक्षात द्या। मी अवतरित होणार आणि मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे। जबाबदारी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे। बघा, एखाद्याला जेव्हा आपण जबाबदारी देतो ना, त्यावेळेला त्याने ती इमाने इतबारे निभवायची असते। आमच्या चोपदारांनी आज जबाबदारी घेतली, इमाने इतबारे उभे आहेत, याला जबाबदारी म्हणतात। तुम्ही बसलात ते उभे आहेत, ही जबाबदारी आहे। आपण कुठलीच जबाबदारी घेत नाही, वेळेवर जेवायला यायची जबाबदारी घेत नाही, जेवायला बसल्यानंतर गपचूप जेवायची जबाबदारी घेत नाही, जेवायला बसल्यानंतर जेवत असताना नेमकंच अन्न ताटात घ्या, जबाबदारी घेत नाही, मुकाटपणे जेवा, जबाबदारी घेत नाही। आमची जबाबदारी फक्त मूर्खपणाची असते, फक्त आम्ही मूर्खपणाची जबाबदारी घेतो। जबाबदारी माणसाला घेऊन जगता आलं पाहिजे। लग्न समारंभामध्ये वधूवरांचं लग्न लागतं, ब्राह्मणाच्या मंगलाष्टका कधी काळजीपूर्वक ऐका, ते देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या मंत्रांमधनं तुम्हाला सांगितलं जात असतं, तुम्हाला सांगितलं जातं, त्या पुलाला सांगितलं जातं की तुझी आता जबाबदारी आहे त्या मुलीची तुझ्यावर, तिचा उदरनिर्वाह चालवणे, तिच्या अब्रूचं रक्षण करणे तुझी जबाबदारी आहे। तिलाही जबाबदारी दिल्या जाते, तिलाही सांगतात की तू त्याचं सौभाग्य, तुझ्याबरोबर कुटुंबाची अब्रू दोन्ही, माहेरच्या आणि सासरच्या। मुलाला एका कुटुंबाची जबाबदारी आहे, मुलीला दोन कुटुंबाची जबाबदारी आहे, सासर आणि माहेर या दोघांच्या अब्रूचं रक्षण करायची जबाबदारी तुझी आहे। आणि म्हणून त्या प्रकाशातनं वासुदेवाला आवाज आला, वासुदेवा मी अवतरित होणार, मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी। नंदाच्या
घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला वासुदेवा मी अवतरित होणारा गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. तुम्ही ऐकलेली कथा थोडी वेगळी असते, आता ऐकणार आहात ती वेगळी. वसुदेवा मी अवतरित होणारा गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. वसुदेव मात्र डोळे चोळून चोळून पाहत होता, आवाज कुठला. मजने गोकुळाला मजने मजने आम्ही कथा कशी ऐकली. कृष्ण जन्माला टोपल्या एक कोपऱ्यामध्ये अगोदरच ठेवलेलं. पटकन बाळाला त्या टोपल्यात वसुदेवानं ठेवलं. टोपलं डोक्यावर घेतलं की हातातले साखळदंड बेड्या आपोआप खाली गळून पडले. इकडं टोपलं डोक्यावर घेतलं, हातातल्या साखळदंड बेड्या खाली पडले. वसुदेव निघाला, दरवाजाकडे पाहिलं की कुलूपही खाली निघून पडलं. दरवाजा उघडला, वसुदेव बाहेर आला. बाहेरच्या द्वारपालांना झोपा लागल्या. आपण सर्वांनी ऐकलेली कथा आहे. द्वारपालांना झोपा लागल्या. वसुदेव बाहेर आला, पाऊस पडत होता की लागली शेषनाग धावला वरन छत्री धरायला, बाळाला पाऊस लागू नये. यमुना तीरावर आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. मग वसुदेव त्या यमुनेच्या पात्रात उतरला. मग गुडघ्या इतकं पाणी आलंय, मग मांड्यान इतकं आलंय, मग कमरे इतकं आलं, मग छाती इतकं आलं, मग गळ्या इतकं आलं, मग त्याच्या तोंडात पाणी जायला लागलं. त्या टोपल्यात बसलेल्या बाळानं विचार केला, आपल्या बापाच्या तोंडात पाणी जातं. अरे म्हणून त्यानं पाय बाहेर काढला, यमुनेला लावला आणि यमुना दुभंगली, रस्ता दिला. आता वासुदेव पळत निघालाय. गोकुळात पोराला ठेवलं, पोरीला घेतलं, पळतच परत आला. बंदी शाळेत प्रवेश केला तशी दरवाजे आपोआप लागायला लागले. द्वारपालांना जाग आली. पोरगी आणून देवकीच्या हातामध्ये दिली. अशी कथा तुम्ही लोकांनी ऐकली, बरोबर आहे ना? अशीच आहे ना?
अशीच आहे ना? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला 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 गोकुळाला. मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे हो. मनसील सतील द्वारपाल येत. आम्हाला नेहमी कारण सांगायची सवय आहे. आम्ही कारण सांगत असतो. मला काही सांगा तुम्ही, कारण तुम्ही सांगितलं ना स्मरण करा, नाही ना बाबा पाठ दुखते, हे बावळे मरू दे ना तुझी पाठ एकदाची, स्मरण करा सांगितलं ना तेवढंच कर. तू गप्प बस म्हटलं का नाही ना बाबा, डोकं दुखत ना. आम्हाला कारण सांगायची सवय. आम्ही लहान होतो, शाळेत जायचं सकाळी कंटाळा यायचा. आमचे पालक उठवायचे आणि मग रात्री ठरवून ठेवलेलं राहायचं की सकाळी कारण काय सांगायचं. आणि मग सकाळी बस पोटाला हात लावून दररोज सांगायचं आज खूप पोट दुखतंय. एक दोन वेळेला सहन नाही केलं. नंतर लक्षात त्यांच्या आलं पालकांच्या की अरे हे कारण आहे, बदललं. आम्ही कारण सांगून जगत असतो बघा हो बाबा रे. कारण सांगून देव मिळत नाही, कारण जगण्याकरता तुमच्या जो कारण त्या प्रकाशात आवाज आलाय वासुदेवाला सांगताय. माया उपजली तेथ ठेवी मज आणि येथ. माया उपजली तेथ ठेवी मज आणि येथ. अरे वसुदेवा तिथं माया उत्पन्न झालेली आहे गोकुळामध्ये, बाबा नंदांच्या इथे. माया उपजली तेथ ठेवी मज आणि येथ. माया उपजली तेथ ठेवी आणि मज तिथे माया उत्पन्न झालेली आहे. मला तिथे ठेव आणि तिला घेऊन ये. मनसील सतील द्वारपाळ येत. सांगू नको मात्र कारण की या बंदीशाळा भोवती द्वारपाल आहे शस्त्रधारी. तुझ्या हातामध्ये बेड्या आहेत, तुला साखळदंडाने बांधलंय. कारण मला सांगायची ती साखळदंड तू तुझी पण, त्या बेड्याही तू तुझ्या पण. त्या बंदीशाळेचं कुलूप कसं उघडायचं हे तू ठरव. त्या द्वारपालांच्या तावडीतनं कसं मला बाहेर न्यायचं हेही तू ठरव. मनसील सतील द्वारपाल येत. त्या द्वारपालांचं मला सांगू नको. आम्ही ऐकलेली कथा आणि मी सांगतो ती कथा बदल. माय बाप हो, परमेश्वर फक्त ज्ञान देतो जीवाला. परमेश्वर तुम्हाला ज्ञान देऊन टाकतो बस. बाकी तुम्हाला मग आता सोडून देतो. बघा पुढची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला ज्ञानानंतर तुम्ही प्रपंचाची बंधनं तोडू शकता का? अरे तुम्ही वासुदेवाचा आहात, तुम्ही देवकीचा आहात. दगडाची भिंत माणसाला तोडता येते. बंदीशाळेत ठेवण्याकरता 4 दगडाच्या भिंतीची गरज नसते. 4 अक्षिदा तुमच्यावर टाकल्या की तुमच्या भोवती बस बंदीशाळा निर्माण होते. तुम्ही नाही निघू शकत त्याच्यात. तुम्हाला ती बंदीशाळा तोडायची आहे. मग सासऱ्याची एक बेडी आहे, नवऱ्याची एक बेडी आहे, जावेची एक बेडी आहे, सासूची एक बेडी आहे, मुलाची एक बेडी आहे, मुलीची एक बेडी आहे, जावायची एक बेडी आहे. अनंत बेड्यांनी आणि साखळदंडांनी तुम्हाला बांधून टाकलंय. तुम्ही बांधल्या गेलेले आहात.
परमेश्वर तुम्हाला उपदेश देतो की बाबा रे, तुला संसाराच्या या त्यागाशिवाय, संसार बंधन तोडल्याशिवाय तुला मी प्राप्त होणार नाही. तो तोडत नाही, तो सांगतो फक्त की संसार बंधनातून तू मुक्त कसा होऊ शकशील. ती बंधनं तोडायचं आपलं काम आहे. तुम्ही अडकलेल्या बंदीशाळेतल्या त्या कुलपाच्या चाव्यात भगवंत तुमच्या हातामध्ये देतो ज्ञानाच्या रूपात. त्या चावीनं ते कुलूप उघडायचं काम तुमचं आहे, तो उघडून देत नाही. ती जबाबदारी तुमची. वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा, गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. मी अवतरित होणार. बघ आता कसं करायचं. मनसील सतील द्वारपाळेत ते घे तू तुझ पाहून. वसुदेव डोळे सोडून पाहायला लागला. कोण सांगत. भिंतीकडे पाहिलं तर देवकी त्या दगडाच्या भिंतीशी काहीतरी बोलत होती. पाठीमागनं हळूच गेलेल्या वसुदेवानं देवकीच्या पाठीवर हात ठेवला. नवऱ्याच्या स्पर्शानं भरकर वळाली, गळत पडली. भावनेला वाट मोकळे करून दिली. नाथ बघा ना, हा नीच कंस माझ्या बाळाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. कुणी कुणाला समजवायचं. जो प्रश्न वसुदेवाला होता तोच देवकीला होता. आता रात्र वडील व्हायला लागली होती, म्हातारी होऊन संपायला लागली होती. आता दिवस उगवणार होता. तुमचा कृष्ण मध्यान रात्रीला जन्माला येतो, माझा कृष्ण सकाळी जन्माला येतो. तुम्ही कृष्ण जन्म केव्हा साजरा करता? बोलतच नाही राव. कधी कधी 12 वाजता. कधी करता साजरा? 12 कधी वाजतात? हा वाजतात 12 रात्री. नक्की ठरवा. 12:40 रात्री 12 वाजतात नक्की. तुमच्याकडे वाजतात रात्री 12? दंडोत्कारायचा. वारकरी असू द्या, मानव असू द्या, जैन असू द्या, बौद्ध असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुणी असू द्या, प्रणाम केला पाहिजे. तुकोबाने अतिशय देखणं सांगितलं. तुकोबा अतिशय मस्त सांगतात. दंडवत केला द्वारकेच्या राजा, दंडवत केला द्वारकेच्या राजा, दंडवत केला द्वारकेचा राजा, दंडवत केला द्वारकेचा राजा. तुकोबा सांगतात, मी द्वारकेचा राणा आहे ना, त्याला दंडवत केला. त्या दंडवतानं त्या द्वारकेच्या राजाला फायदा काहीच झाला नाही. कृष्णाला काही फायदा झाला नाही. अभंग तुकोबांचा आहे. त्यांनी याला मी दंडवत द्वारकेच्या कृष्णाला केला, फायदा कृष्णाचा झाला नाही, फायदा माझाच झालाय. दंडवत केला द्वारकेच्या राजा, दंडवत केला द्वारकेचा राजा,
लाभला विसावा माझे मना, लाभला विसावा माझे मना, दंडवत केला दंडवत केला द्वारकेचा दार. तुकोबा सांगता दंडवत केला, कृष्णाचा फायदा झाला नाही, पण माझ्या मनाला मात्र शांती मिळाली, विसावा मिळाला. दंडवत केला पाहिजे. तुम्हाला दंडवत करायचं म्हणजे भीती वाटते, दक्षिणा द्यावी लागते काय, हे मधलंच लफडं मोठं बेकार आहे. पण मायबाप हो, असं लक्षात ठेवा, आम्ही ज्याच्याकडून काही घेतो ना त्याच्या मोबदल्यात आम्ही काही दिलं पाहिजे. दक्षिणा नाही म्हणत मी, परंतु आपण जेव्हा प्रत्येक घटक याच्यात सहभागी झालेला आहे. दिवाकर बाबा याच्यात सहभागी आहे की ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. आमच्या काय म्हणतात बद्रिकाश्रमचे बाबाजी आहेत, यांचा सहभाग आहे, यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, म्हणजे यांचा एक भाग आहे. ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी 200, 500, 1000 पंगत दिली त्यांचा सहभाग आहे. ज्यांनी ही जागा दिली त्यांचा सहभाग आहे. जे आचारी स्वयंपाक करतात त्यांचाही सहभाग आहे. ही कलाकार भजनं म्हणतात यांचाही सहभाग आहे. जी संत मंडळी सकाळी पारायण करतात त्यांचाही सहभाग. अशा सर्व लोकांच्या सहभागातनं हा जेव्हा एक कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमातनं आपल्या पदरात पडत असतो सत्संग, हरिकीर्तन, हरिभजन, हरिनाम, याचा मोबदला म्हणून त्या प्रत्येकाला कृतज्ञता म्हणून आम्ही दंडवत केला पाहिजे की तुझ्यामुळे आम्हाला हे पदरात पडलं. मग दिवाकर बाबा असतील, बाबा दंडवत. आमचे दिपक बाबा असतील, बाबा दंडवत. साध्वी असतील, दंडवत. या दंडवतातनं आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय की तुमच्यामुळे 2 तास आम्हाला सत्संगात बसता आलं, हरिकीर्तनात बसता आलं. वाजतात मग तुमच्याकडे रात्री 12 वाजतात. काळजीपूर्वक बोला, बैकळवाली बोलणं चालत नाही. जे अजून एगरटपणाला सुरुवात झालेली नाही, आता आजपासून सुरुवात झाली, त्याच्यामुळे उगाच मोकारेला बोलायचं नाही. तुमच्याकडे वाजतात. शाने बोला बरं का, बरोबर. ये मोकारेल पोरं आहेत, बुंड धुवावं लागतं याची अक्कल नाही. ते हो म्हणतील नाही, तुम्ही हो म्हणू नका, त्याच्यापायी तुमचं वाटोळं झालंय. पोरगा ऐकत नाही बाबा, पोरगी ऐकत नाही, बायको ऐकत नाही, याच्यापायी तुमचं वाटोळं झालंय. पण तुम्ही तुमचं सांगा काहीतरी. तुमच्याकडे वाजतात रात्री 12? नाही का? पहाटेलाही 12 असतात का? असं का? असं का? बरं. मग PM जिथं संपतो आणि AM जिथून सुरुवात होतो तिथे 12 वाजतात का 24? किती वाजतात? दिवस किती तासाचा? गुरुवार किती दिवसाचा? किती तासाचा गुरुवार? आज हा बोला लवकर. गुरुवार 12 वाजेपर्यंत घाबरायचं नाही. ते माझं संपेपर्यंत मी जात नाही. हां लवकर. गुरुवार किती तासाचा? मग दिवस किती तासाचा? गुरुवार म्हणजे दिवस ना का गुरुवार म्हणजे रात्र? बावळ्यावाने काही बोलू नका. गुरुवार म्हणजे 24 तासाचा. म्हणजे एक दिवस किती तासांचा? मग 12 तासाचे 2 तुकडे का झाले? आमचं अज्ञान आहे, लक्षात घ्या. इथून जर आमच्या अज्ञानाची सुरुवात जर झाली तर आम्हाला धर्मशास्त्राजवळ जायचं आहे. देव समजून घ्यायचा आहे, धर्म समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या.
आम्हाला मिळालेला मनुष्य जन्म का मिळाला याची कारणं समजून घ्यायची. आपल्याला दिवसाचं गणितच कळत नाही, आपल्याला फक्त बस बँकेच्या पासबुकावरचे आकडे कळत असतात. यांना कळत असतात नवऱ्याची फक्त पेमेंट स्लिप पाहत असतात. आम्हाला कांद्याचे भाव कळतात, डोंगळ्याचे भाव कळतात, शेजाऱ्याचा बाण कुठपर्यंत होता आणि कोरून आम्ही कुठपर्यंत मध्ये नेला एवढ्या आम्हाला आखली. शेजाऱ्याने नथ कशी केली, कानातलं कसं केलं, लुगडं कोणतं एवढ्या झाकली. अरे बावळ्या हो, दिवस 24 तासाचा आहे. कधीतरी एक वेळेला त्या घड्याळीची काटे मोजा. तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 असं घड्याळ आहे. त्या आपल्या बावळेपणा करता केलं तसं नाहीये. तुम्ही म्हणता तसं नाही, तो आपला बावळेपणा आपल्या डोक्यातच राहत नाही ना. काही सकाळी गेल्यानंतर बायको हीच होती का हे ध्यानात नसतं संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे त्या बावळ्यालाच सांगितलं, बावळ्या 2 तुकडे कर, सकाळचे 12 आणि रात्रीचे 12. दिवस तसा नाही हा. दिवस हा 24 तासांचा. मग रात्री 12 वाजतात का 24 आले ठिकाणावर? बरं, आता 24 वाजून 40 मिनिटांनी कृष्ण जन्मला का 24 वाजता? नक्की. कृष्ण कधी, ते बोलतायत त्यांचा बरोबर आहे, त्यांच्यामुळे तुमचा फायदा होणार. कृष्ण कधी जन्मला हे एक वेळेला नक्की करून टाकू आज. हा, तर 12 वाजता जन्मला नाही, एक वेळेला क्लिअर. किती वाजता जन्मला? 24 वाजता. इथून पाठ. कोणी विचारलं कृष्ण कधी जन्मला? हा, बस एक दुरुस्ती झाली ना. आता दुसरी दुरुस्ती करायची. 24च वाजत नाहीत, हे मोठं वाईट आहे. हा, आपण सर्व बसू 24 वाजतात का पाहता. वाजतच नाहीत बाबा, 24च वाजत नाहीत. वाजतच नाही म्हणे. आता काय आपण 24 वाजेपर्यंत थांबणार? हलणारच नाही आज. हा, वाजतच नाही तर कस काय लिंक लावायची? आता काहीतरी वेळ ठरवावी लागेल ना त्याची. आता एक तर 24 वाजून 1 मिनिटं 2 मिनिटं 3 मिनिटं, 24 वाजता 11 वाजता काहीतरी करावं लागेल ना. 24च वाजत नाही. बघा तुम्ही, आपण आता थोड्या वेळाने पोरांजवळ मोबाईल मोठे भारी भारी, त्या पोरीजवळ बघा 5-6 हजाराचा मोबाईल दिसतो. बापाला बुडवलं तिकडं बजाज फायनान्स. आपण आता रात्री बसूया. रात्री 23 वाजतील. मग 23 वाजून 15 मिनिटं, मग 23 वाजून 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं, 40 45 50 55, मग 56 57 58 59 खलास. 23 वाजून 59 मिनिटाला फिनिश. 24 वाजतच नाहीत. शाबास, अब आहे 0 0. म्हणजे कृष्ण कुठे जन्मतो? मग 0वर आहे. टाइम कुठं आहे त्याचा? मग आता लक्षात आलंय. आता 0वर. जेव्हा 0वर घड्याळ येतं, सृष्टीचक्र हे गतिचक्र 0वर येतं. आजही नागपूरला 0 मैल आहे ना. काय? सूर्याची सावली माणसाच्या बरोबर पायाशी जाते. सावलीच कुठे पडत नाही, इकून तिकून तिकून तिकून, म्हणून त्याला 0 मैल म्हणतात. 0 महत्वाचा आहे ना. 0 0 पडतात. तिथे रात्रही नाही 0ला, दिवसही नाही, मंगळवारी नाही, बुधवारी नाही. संपला ना, मंगळवार संपला ना, बुधवार चालू होणार आहे ना. 0 आहे ना अजून. त्याशिवाय पुढे काहीतरी पडल्याशिवाय सुरुवात होणार नाही. 0 आहे ना. बुधवारी नाही, गुरुवारी नाही, अष्टमी नाही, सप्तमी नाही, 0 आहे ना. रात्र संपली, दुसरा दिवस सुरुवात होणार. लक्षात घ्या, तिला मध्यान रात्र नाही म्हणतायत. दिवसाची पहिली घटी कोणती? 24 वाजल्यानंतर जो वेळ चालू होईल तो पहिली घटी ना. तिला मध्यान रात्र कसं काय म्हणायची? मग आता म्हणजे गुरुवार कधी चालू झाला? बुधवार संपून 0 0च्या पुढे. बरोबर आहे ना. म्हणजे सुरू झाला ना. तो सुरू झाला का मध्यावर आला? सुरू झाला ना, म्हणजे उगवला ना. मग कृष्ण आता मध्यान रात्री जन्मला का दिवस उगवता उगवता जन्मला?
या काळ्या पांढऱ्याचा विचार नका करू. हा अंधार होता का उजेड होता हा मुद्दा महत्वाचा नाही. लक्षात घ्या, मुद्दा महत्वाचा आहे तो मध्यरात्री जन्मला का सकाळी. सकाळ म्हणजे दिवस उगवणे नाही. कधी जन्मला? सकाळी जन्मला ना. मध्यरात्र आहे का आता? नाही ना. संपली ना हो, रात्र संपली, तो दिवस संपला ना. बुधवार संपलाय, गुरुवार सुरुवात होणार आहे. या दोघांच्या मध्यभागी ते शून्य आहे. त्या शून्यावर कृष्ण आलाय. कृष्ण इतकी लहान वस्तू नाही तुमच्या आमच्यासारखी, लहान व्यक्ती नाही. किती बुधवारी जन्मल, गुरुवारी जन्मेल, एकादशीला जन्मल, द्वादशीला. कृष्ण इतकी लहान वस्तू नाही. किती कुठल्याही वारी जन्माला आहे. कृष्ण इतकी लहान वस्तू नाही की तिला एकादशी, द्वादशी, तृतीया त्याला बांधू शकते. म्हणून एवढी ताकद नाही या तिथींमध्ये कृष्णाला बांधण्याची. ज्याचा निर्माता कृष्ण आहे तो शून्यावर आहे. तो शून्यावर जन्मलाय. शून्य महत्वाचा आहे. हा, पाठ करून टाका आता. तुम्ही दुसरं भागवत ऐकलं ना? नाही, तांदळवाडीला आले नाही तुम्ही. मग कृष्ण जन्मून गेले होते का? हा, म्हणजे ती कथा संपली असेल मग आले असेल. कृष्ण शून्यावर जन्माला आहे. लक्षात घ्या. तुम्ही आम्ही कृष्णाला बांधलंय, वारांमध्ये बांधलंय. मग आम्ही शुक्रवारचा उपवास करतो, गुरुवारचा दत्ताचा, शनिवार शनीचा, रविवार खंडोबाचा, सोमवार महादेवाचा, मंगळवार देवीचा. आमची दिवस देवांना वाटून आम्ही देवांना त्या वारांमध्ये बांधलं की गुरुवारचा उपवास केला म्हणजे दत्ताला पावतोय. बावळ्या, तू दत्तात्रयांना गुरुवारमध्ये बांधण्याची तुझी हिंमत आहे? लायकी आहे तुझी? त्या गुरुवारची तरी लायकी आहे का दत्तात्रय महाराजांना बांधण्याची? आणि म्हणून कन्हैयाचा जन्म हा शून्यावरचा आहे. शून्य असं आहे, तुम्ही जिथे न्याल ते तुम्हाला मोठं करेल. बस तुम्हाला असं वाटत असतं. आमच्या महानुभाव तत्वज्ञानानं सांगितलं की विकार विकल्प शून्य, माणूस शून्य झाला पाहिजे. तुम्हाला स्वतःला शून्य होता आलं पाहिजे. एक क्षणाकरता तरी 24 तासात एक क्षण या आपल्याला शून्य होता आलं पाहिजे की त्या क्षणी आपण कोणीच नको आहोत, कोणीच नाही. कृष्ण शून्यावर जन्माला आला. शून्य शून्य हे सर्वांना मोठं करणारा, सर्वांना मोठं करणारा. मी नेहमी माझ्या भागवत कथेत एक गोष्ट सांगतोय की ते एकाची आणि दोघांची भेट झाली. ते दोन एकाकडे पाहून हसत होत. त्या एकाला सांगितलं, अरे तुझ्यासारखे दोन माझ्या पोटात आहेत. एकाला मोठं वाईट वाटलं. तितक्यात तीन समोर न आलं. त्या तिनाने सांगितलं, अरे दोघंही काय एकामेकाकडे पाहताय? तुम्ही दोघंही माझ्या पोटात आहात, मी तीन आहो. माझ्या तिघांचं एक वैशिष्ट्य आहे, तीन तिघाडा आणि काम बिघाडा होतो बघा तुम्ही. तितक्यात चार आला. चारानं सांगितलं, पागाला तुम्ही काही करा, कसे वागा, चार लोक शेवटून लागत असतात. बस चारच लोक खांदेकरी म्हणून. पाच आला. पाचानं सांगितलं, पाच तिथं परमेश्वर असतो, मी तुमच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सहा आला. सहाने सांगितलं, आपल्या नादी लागायचं नाही. आपल्याला तुम्ही इज्जतीत बोलला तर आपण सहा आहोत, आपल्याशी वात्रटपणा केला की आपण छक्का होतोय. सात आला. साताने सांगितलं, अवघं विश्व माझ्या पोटामध्ये सामावलेलं आहे. हो, सातात आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, परत शुक्रवार. सातामध्ये आठ आला. आठाने सांगितलं, मी जिथे जाईल तिथे घाट संपून टाकतोय. नऊ आला. नवाने सांगितलं, अरे मी मरतच नाही, मी अमर आहो, मला मारूनच टाकू शकत नाही कोणी. नऊ मरतच नाही. नवाचा पाडा येतो तुम्हाला? 9 दुने 8 आणि 1 21. पटकन म्हणा. 9 दुने 8 आणि 1 9 त्रिक 7 2 9 चोक 6 3. पटकन म्हणा आता. 9 पाचे 5 आणि 4 9 सक 5 आणि 4 9 7 6 आणि 3 9 8 7 आणि 2 9 9 8 आणि 1
नावानं सांगितलं आपण असे आहोत, मरतच नाही. एक बिचार वर मात्र एकटंच रडत बसले. सर्व जन्माला माझ्यापासून आले, सर्व मोठे झाले, मी आपला तिथंच राहिलो. एक शून्य त्याच्याजवळ आलाय. शून्याने एकाला यायला एका रडतो का? तुला व्हायचं का मोठं? अरे गद्या, तुझाच तपास नाही, तू झिरो आहेस, शून्य आहेस, तू काय करणार आहे? त्याने सांगितलं अरे होत म्हण, तुला मोठं व्हायचं का? त्याला बरं व्हायचं, तुझं काय म्हणणं आहे? त्याने काहीच नाही, तू पुढं चल, मी तुझ्या मागे येतो. एक पुढे निघाला, पाठीमागनं जाऊन शून्य त्याच्या उभा राहिला. आता किती झाला? एकानं मागं पाहिलं, त्याने विचार केला अरे आपण तर नवापेक्षाही मोठे झालो. हसायला लागला. शून्याने एकाला विचारलं तुला अजून मोठं व्हायचं? त्याने सांगितलं हा अजून मोठं व्हायचं, बोलो कोणाला तरी मोठं व्हायचं, बोलता आवडं राहतं आम्हाला पाहतं. शून्याने अजून एका भावाला बोलवलं, त्याच्या अजून एक शून्य आलं. आता 10च्या पुढे एक शून्य गेले. आता किती झालं? याला मोठा आनंद झाला. याने सांगितलं अजून मोठं व्हायचं का? त्यांनी अजून मोठं व्हायचं, अजून एक शून्य आलं. आता 100चं शून्य वाढत होती आणि एकाची किंमत वाढत होती. पक्का शून्यांची संख्या वाढत होती. एक तिथंच आहे, वाढले तिकडे शून्य, पण एकाचं लाखात आणि करोडत रूपांतरित करण्याची त्या शून्यामध्ये किमया आहे. आणि म्हणून कृष्ण शून्यावर शून्यावर शून्याच्या दिशेनं प्रवास चालू झालेला होता. तो क्षण जवळ आला. एक सुगंधित आणि थंडगार वाऱ्याची झुळूक त्या बंदीशाळेत आली. पापणी लवते न लवते तोच बाळाचा स्पर्श आई यशोदेला, देवकीला झाला. मातृत्व जाग झालं, पाना फुटला. बाळाच्या स्पर्शानं आई जागी झाली आणि मुलाला घट्ट मिठी मारली. वसुदेवाच्या लक्षात आलं. झटकन वसुदेव पुढे झाला. हे देवकी वेडीस का? दे बाळा, मला आज्ञा केली याला गोकुळात पोहोचवण्याची. देवकीच्या डोळ्यातनं मात्र अश्रुधारा ओळखला. नवऱ्याला हात जोडले. अहो काही क्षणाच का होईना मला आई होण्याचं सौभाग्य मिळू द्या ना. रक्ताच्या थेंबा थेंबाच अमृतात रूपांतर करून मी माझ्या बाळाकरता दूध बनवलं. क्षणभर तरी वसुदेवानं खाली मान घातली आणि देवकीनं आपल्या बाळाला पदराआड घेतलं. बाळाच्या स्पर्शानं आई जन्माला आलेली होती, मोहरलेली होती. वसुदेवाच्या लक्षात आलं. वसुदेवानं परत हलवलं, देवकीच्या हातातनं बाळाला घेतलं, खांद्यावरच्या उपरण्यानं गुंडाळलं आणि वसुदेव उभा राहिला. ते वासुदेवानं आपल्या हाताकडे पाहिलं, गळ्याकडे पाहिलं. लक्षात आलं की अरे आपण तर बांधलेलो लोखंडाच्या साखळदंडाने आपल्याला बांधलेल्या कड्यांनी बेड्यांनी तर आपण जकडलेलो, आपण जाणार कशी? आता स्वतःच्या जीवनाची आता किळस आलेली आहे त्याला की अरे किती लाचार आहो. स्वतःच्या गत जीवनाचा विचार करायला लागलाय. कसा जगतोय? किती विषय वेडा आहो. मुलांना जन्म घालत होतो आणि नीच कंस मारत होता. मारताना मी त्याच्या हातात परत नेऊन देत होतो. कुठला पुरुषार्थ? ज्या बाळांचं संरक्षण करण्याची दमक माझ्यात नाही, त्यांना जन्माला घालण्याचा अधिकार तरी का असा? मी तर केवळ केवळ विषय वेगळा लिंग पिसाट आहो बस. देवकी आपल्या नवऱ्याकडे पाहत होती. नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलणारा निरखून पाहत होती. अंग थरथर कापायला लागले. वासुदेवाचा रोम रोम व्हायला. जीवनाची किळस झाली. डोळे अंगार रोकायला लागली.
हातातल्या बाळाला देवकीकडे वासुदेवानं दिलंय. स्नायू टराटरा फुगायला लागली. खालच्या ओठवरच्या दाताने टराटरा वळल्या गेला. धमल्या थमल्यातनं रक्त धावायला लागलंय. देवकी मात्र आपल्या नवऱ्याचं हे वेगळं रूप कितीतरी वर्षानं पाहत्या. कितीतरी वर्षानं तिला वसुदेवामध्ये आपला नवरा नाही, मुलाचा बाप दिसत होता. खऱ्या अर्थानं मुलाचा बाप दिसत होता. स्त्रीला आपला नवरा किती श्रीमंत असावा याही पेक्षा तो पुरुषार्थी असावा याचा जास्त अभिमान असतो. पण नवऱ्याचं बदललेलं रूप पाहून मात्र समाधान वाटलं होतं. थरथरणाऱ्या अंगाने आणि हाताने वसुदेवानं आता त्या बेड्यात धरल्या. कराष्ट्र ओढला, जोराला धक्का आणि धक्क्यासरची ताडकन त्या लोखंडाच्या बेड्यात तुटून खाली पडली. उजव्या पायाच्या टाचेनं बेडी पायाखाली घट्ट दाबून धरली. डाव्या पायाचा झटका दिला. पायातल्याही बेड्या ताडकन निघून पडल्या. देवकीच्या कुशीतलं बाळ वसुदेवानं घेतलं, उराशी घट्ट धरलं आणि वसुदेव आता त्या बंदीशाळेच्या दरवाजाकडे निघाला. तर दरवाजाला लटकलेलं कुलूप सुद्धा थरथरा कापत होतं वसुदेवाच्या आक्रोशापुढे. येणाऱ्या वसुदेवाने उजव्या रक्तेचा प्रहार केला. खाली ते कुलूप गळून पडलंय. बाहेरच्या द्वारपालानं पाहिलं वसुदेवाचं रौद्र रूप. अरे बाप! सरकलीत मागे. दरवाजा उघडला. माणसं होती. द्वारपालही माणसं होती. लक्षात घ्या, ज्याची 6 मुलं मारलीत नीचानं, 7वा गर्भादृश्य झाला. होणारा हा अन्याय अत्याचार अवघ्या मथुरा नगरानं पाहिला होता. माणसं होती. बाजूला सरकली. वसुदेव बाहेर आला. गोकुळाच्या दिशेनं झपाझपा वाट काढत निघालाय. कृष्णा, लक्षात घ्या, तुम्ही म्हणताय तितकं सोपं प्रकरण नाही. तितकं सोपं नाही. कृष्ण याहीपेक्षा वेगळा आहे. तुम्ही त्याला सोपा बनवलाय. कन्हैया मात्र यातला नव्हता. चालणारा वसुदेव आपल्या हृदयाशी कंटाळून वसुदेव गोकुळाच्या दिशेनं निघाला. त्या काखेतल्या कन्हैयानं वसुदेवाच्या त्या चेहऱ्याकडे पाहिलं, आकाशाकडे पाहिलं. वसुदेवा, तुला बाप होण्याची मोठी इच्छा आहे ना, हौस आहे ना. वेड्या, कुणाचा बाप व्हायचा आहे तुला? कृष्णाचा. एका युगा करता ना, युगान करता. वसुदेव पुत्र मला म्हणणार आहे. अरे, मला तपासून पाहू देणार आहे, तुझी लायकी आहे का माझा बाप होण्याची? आमचं बाप होणं म्हणजे खेळत खेळत होतो हो आपण. बघा ना तुम्ही, तुमचं बाप होणं म्हणजे खेळत खेळत बाप होता. तुम्हालाही कळत नाही तुम्ही कधी बाप होता म्हणून. पोरग शाळेत टाकायची वेळ आल्यावर कळतं तुम्हाला आपण बाप झालोय म्हणून. कृष्णाला असला बाप मान्य नव्हता तुमच्यासारखा. कृष्णानं सांगितलं, तुला माझा बाप व्हायची हौस आहे ना, मला तुझी लायकी पाहू दे. तुझी लायकी आहे का कृष्णाचा बाप होण्याची? हा, आकाशात मेघराजांकडे पाहिलं, आज्ञा दिली, कोसळा. आणि धो पाऊस धो पाऊस कोसळायला लागलाय. पृथ्वी जलमय झाली आणि जमा झालेलं पाणी सर्व यमुनेच्या दिशेनं धावायला लागलं. त्या पाण्यात वाट काढत वसुदेव मात्र गोकुळाच्या दिशेनं निघाला होता. यमुना तीरावर येऊन पोहोचला. तुम्ही ऐकलेली कथा वेगळी आहे.
वसुदेव तेव्हा काय म्हणे, यमुनेच्या पात्रामध्ये उतरला, गुडघ्या इतकं पाणी आलं, मांड्या इतकं आलं, कमरे इतकं आलं, छाती इतकं, गळ्या इतकं. तुम्ही एक वेळेला समजून सांगा, इथं जवळ कोणती नदी आहे? कृष्णा जवळ आहे का? इथं कोणती नदी जवळ आहे? बाणगंगा. थांबणारे हा, मानगंगा म्हणजे इथं जवळ नदी आहे. मानगंगेला जर कधी दुथडी भरून असा पूर जर आला तर त्याच्यात गुडघ्या इतकं पाणी असतं. दुथडी भरून नदीला जेव्हा पूर येतो, बाबा वागोतकर बाबा, तापीला पूर आला, दुथडी भरली, गुडघ्या इतकं पाणी असतं कुठं? यमुना केवढी आहे माहिती आहे? 1 किलोमीटरचं पात्र आहे. जेव्हा ती दुथडी भरेल, गुडघ्याभर पाणी राहील तिच्यात. आम्हाला मात्र सांगितलं गुडघ्याभर पाणी होतं. मग आम्ही ते वासुदेव गेला, मांड्या इतकं आलं, मग कमरे इतकं आलं, मग गळ्या इतकं आलं, मग तोंडात जायला लागलं. मग कृष्णाला दया आली, आपल्या बापाच्या तोंडात पाणी जातं म्हणून. यमुना दुभंगली. कृष्ण यातला नाहीच, अजिबात नाही. त्याला असले नखरे काही आवडत. ते म्हणतं तोंडात पाणी जाऊ दे, नाही तर तुझ्या मुस्काडात तिकडे मरू दे, मी काय कर, तू तुझं बाय काय करायचं आहे. कारण याने असले काही नखरे केलेले नाही. हे आपण आपल्या सोयीचे नखरे आहेत. हां, तोंडात पाणी गेल्याचं नाटक केलं की कृष्ण आपल्या मदतीला धावल, अजिबात धावणार नाही. तो म्हणतो ते तुझं तू काय करायचं ते. यमुना दुथडी भरून वाहत होती. 11 वेगळा रूप यमुनेनं धारण केलं तर झाडं वाहत. यमुना तीरावर वसुदेव पोहोचला. यमुनेचं ते रौद्र रूप पाहिलं. काखेतल्या बाळाकडं पाहिलं. आकाशातल्या देवाला प्रार्थना करायला लागली. परमात्म्या, बाळ कसे नेऊ जलांतुनी, बाळ कसे नेऊ जलांतुनी, बाळ कसे नेऊ, बाळ कसे नेऊ जलांतुन, बाळ कसे कसे जळातून, बाळ कसे जळातून, बाळ कसे. एक क्षणभर उभा राहिलाय, परमात्म्याला प्रार्थना केली, दया घना. या यमुना जलात न मी गोकुळाला या बाळाला पोचवेल कसा रे. मागणा आवाज आलाय कानात, वसुदेवा मला तुझं आठवण नाही, तुझी 8 मुलं हवी आहे. आणि वसुदेवानं धाडसानं पहिलं पाऊल उचललं आणि यमुना पात्रात टाक. येणाऱ्या मोठ्या वाटेनं वसुदेवाला पुन्हा लांब नेलाय. एका खडकाचा धक्का पायाला लागला आणि आधारानं वासुदेव उभा राहिला. हृदयाशी कंटाळून ठेवलेल्या बाळाकडे पाहिलं तर बाळ चिमुकल्या डोळ्यानं वसुदेवाकडे पाहत होत. केसांवरनं हात फिरवला. आकाशातल्या देवाकडे पाहिलंय. नाही वादे, जगलो मी माझ्या मुलाबरोबर जगे, मेलो माझ्या मुलाबरोबर मरे. नाही बाळा, तुला नाही देणार मी त्या निचाच्या अधीन, नाही देणार. आणि वसुदेवानं दुसरं पाऊल उचललंय. आता टाकलं. येणाऱ्या भवऱ्याला वसुदेवाला गोल फिरवत खाली नेला, जोरानं वर फेकला. मोठा वटवृक्ष वाहत चालला होता. आधारानं वासुदेवानं एका हातानं धरलं आणि उभा राहिलाय. आणि आता मात्र धैर्य सुटलंय, धाडस संपायला लागलंय.
परमात्म्याला सांगितले दया घना अलीकड गंगा पलीकड जमुना अलीकड गंगा पलीकड जमुना पार कसा उतरू जलातून पार कसा उतरू जलातून पार कसा उतरू कसे उतरू जलाला पार कसे उतरू जलाला पार कसे उतरू. आता वासुदेवानं तिसरं पाऊल उचललंय आणि माय बाप हो तुमची आमची जीवनातली जर कोणती चूक असेल तर आम्ही तिसरं पाऊल उचलत नाही. बस आम्हाला 3 पावलं उचलता येत नाही. आम्ही 2 पावलं उचलतो आणि तिसऱ्याला पळून जातो. वामनाला 3 पावलांमध्ये वामन अवताराची कथा सांगितल्या जाते. 3 पावलांमध्ये स्वर्ग मृत्यू पाता. तिसरं पाऊल महत्वाचं आहे आणि तिसरं पाऊल उचलण्याकरता जो निश्चय असावा लागतो ना तो आमच्यात आहे. वसुदेवाने मात्र तिसरं पाऊल उचलण्याचा निश्चय केला. पाऊल उचललाय टाकलाय. लक्षात ठेवा आम्हाला सांगितलं जातं की तोंडात पाणी जायला लागलं होतं म्हणून कृष्णानं पाय लावला यमुनेला. दादांत खोटं आहे. हे लफडे करणारा कृष्ण नाही. भिकारचोटपणा त्याला अजिबात आवडत नाही. तो त्याचा धर्म आचरायला सांगताना सुद्धा सांगतो समर्थो धर्म आचार्य. तुम्ही धर्म सुद्धा समर्थाचा शेळपाटाचा नको. आणि कृष्ण भिकाऱ्यांना कधी भीक देत नाही अजिबात. त्याला भिकारी आवडत नाही. आम्ही नेहमी त्याच्या दारात जाऊन रिकामी येतो याचं कारण आहे आम्ही भिकारी बनून जातोय. तुम्ही त्याच्याकडे जा मंदिरात त्याला सांगा कन्हैया तुला मागायला नाही आलो द्यायला आलोय. मग तुला काय हवंय. तुम्ही मात्र नेहमीच भिकारच हात जोडून पण द्या आम्हाला.
मुर्ग दे, पोरगी दे, नवरा दे, बायको दे, जमीन दे, चोऱ्या दे, मारे दे, लांडे दे, लबाडे दे, बस. काहीच नसतील ना कृष्णा 2-5 शिया दे, घोडे लाव, ते भक्त. तू भिकाऱ्याला देत नाही, अजिबात नाही. जा पंढरपूरला, जा जायच्या देवाला, जा तुळजाईला. भिकारी 1000 वर्ष तिथे जाय, तसे जाय. कधीतरी फक्त जातो, फक्त हात जोडतो, त्याला म्हणतो देवा आलोय तुझ्या भेटीला, बस मागायचं काही नाही, तुझी चौकशी करायला आलोय, कसा आहेस तू म्हणून. फक्त मात्र आज सुख समृद्धीनं कन्हैयानं अगदी तृप्त करून टाकली. भिकारी नको आहेत त्याला. मी माझ्याकडे येणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना सांगत असतो, चुकूनही इलेक्शनच्या वेळेला नारळ फोडायला कृष्ण मंदिरात जाऊ नका, त्याला नवस करू देऊ नका, अजिबात सांगू नका त्याला की तुला पेढे देऊ 1 किलो, मला निवडून येऊ द्या. पडलाच, हा पाडणारच तुम्हाला ते. एक तर तुझा भामटेपणा माहिती आहे. कृष्णाला भिकार चोट माणसं आवडत नाही. निश्चयाचा महामेरू, त्याला आवाज पा, त्याला आवडतात निश्चयी मनाची माणस. अर्जुनाला उपदेश करताना कन्हैया सांगतो, अर्जुना कृतनिश्चय, तू निश्चय कर, आता निश्चय कर विजयी होण्याचा, युद्ध करण्याचा. निश्चयाचा महामेरू, यमुनेत टाकणार. कृष्णाच्या पदस्पर्शाने यमुना दुभंगलेली नाही, वसुदेवाच्या निश्चयापुढे यमुना नतमस्तक झाली आहे. लक्षात घ्या, यमुना कृष्ण स्पर्शाने दुभंगली नाही, वसुदेवाच्या निश्चयापुढे नतमस्तक झाली. रस्ता दिला, वसुदेवाला प्रणाम केला, त्याच्या निश्चयाला. मुलाला ठेवलं, गोकुळात मुलीला उचललं. परत आता बंदी शाळेत येऊन पोहोचलाय. द्वारपालांना पाहिलं, बरं झालंय आलं एकदाच. फटाफटा दरवाजे लागलीत, मध्ये गेलाय. मुलीला देवकीच्या हातात, तिला देवकीचा स्पर्श झाला आणि मुलीला टाहो फोडला. बंदी शाळा डोक्यावर घेतली. महाराज कंसांना बातमी कळाली तशी कंस हा बंदीशाळेच्या दिशेनं धावत सुटलेला. प्रवेशद्वारावर वसुदेवानं हात सोडली. महाराज, ती आकाशवाणी खोटी होती हो, मुलगी झाली. देवकीनं चाललं, दादा भाची झाली रे, मामा झालास, कन्यादानाचं सौभाग्य तुला मिळेल रे. मरणाच्या भीतीने ज्याच्या मनामध्ये थैमान घातलंय ना, त्याला या तत्वज्ञानाच्या भाषा कळत नसतात. जाणाऱ्या कंसानं देवकीच्या कुशीतल्या त्या मुलीला हिसकाव असडले आणि आचकट विचकट हास्य करत तो त्या मथुरेच्या नगर चौकात पोहोचला. ओरडला, जन हो, या सर्व तुम्ही ऐकलं होतं ना, देवकीचा 8वा मूल कंसाला मारणार. बघा, देवकीचा 8वा मूल या कंसाच्या हातात आहे. अवघ नगर जन खाली माने उभवत. अचकट विचकट हास्य करत कंसानं त्या मुलीच्या पायाला धरून करा करा फिरवले.
आता मृत्यूशिळेवर आपटला. क्षणात हातातली मुलगी निसटली, आकाशाच्या दिशेनं धावली. मोठा आवाज आणि आवाजाच्या पाठीमागनं ध्वनी उमटलाय, मामा मला का मारीसी, 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 मला का मारीसी, मामा मला का तुझा वैरी गोकुळासी. हे मामा, अरे मला मारून काही फायदा नाही. तुझा वैरी गोकुळासी, अरे तुझा वैरी तर गोकुळाला सुखरूप पोहोचलाय. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. नगरजनाला मोठा आनंद झाला. परमात्म्याचे ऋण व्यक्त करत ही मथुरा नगरजनवासी आपल्या आपल्या घरी पोहोचली. इकडे मात्र गोकुळामध्ये मंदिरांमध्ये दिव्या अगरबत्त्या लागल्या. भाटाच्या भूपाळीनं गोकुळाला जाग आली. भाटाच्या भूपाळीनं गोकुळाला सारे गपध सादरन आदद घनश्याम सुंदरादितरा अरुणोदय झाला. उठिलव कर वनमाळी वनमाळी. भाटाच्या भूपाळीनं गोकुळाला जाग आली. मंदिरामध्ये घंटी वाजायला लागलेली आहे आणि इकडे बाळाने आपल्या पदस्पर्शानं आई यशोदेला मातृत्व प्रदान केलं. आई जागी झाली, खडबडून डोळे उघडले. देवकी प्रसूत झाल्याची, यशोदा प्रसूत झाल्याची बातमी ओसरीवरच्या नंद बाबांना कळाली. सोयीने धावल्या. बोलता बोलता गोकुळात ही बातमी पसरायला लागली आणि बातमीच्या अनुषंगानं सूर्यनारायणाने दर्शनासाठी पहिली किरणं पृथ्वीवर टाकली. सोनेरी किरणानं गोकुळ न्हावून निघालं होतं ना आणि गवळणी एकामेकीनं सांगून पळत होते. का ग, तुला कळालं नाही ना ग? तुला कळालं नाही? अगं नंदबाबांनी इथं बाळ झालंय. आई यशोदेला मुलगा झालाय. गवळणी धावायला. गवळण सांगे गवळणीला पुत्र यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला झाला, पुत्र यशोदेला झाला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला झाला, पुत्र यशोदेला झाला, पुत्र यशोदेला झाला. एक धावे एकी पुढे, एक धावे एकीकडे, एक
धावे एकी पुढे एक धावे एकी पुढे एक वाटे सुंदवडे एक वाटे सुंदवडे एक वाटे सुंदवडे एक वाटे सुंदवडे गवळण सांगे गवळणीला पुत्र यशोदेला गवळण सांगे गवळणीला पुत्र यशोदेला गवळणी पळायला लागलेल्या आहे एकमेकीला सांगायला लागल्या अवघं गोकुळ पाहता पापा बाबा नंदाच्या अंगणाशी जमा झालं होतं म्हाताऱ्या जमा झाल्या घरामध्ये आता पाळणा बांधला होता वृद्ध गवळणींनी बाळाला पाळण्यात ठेवलाय आणि गवळणींनी पाळण्यात बाळाला ठेवला पाळण्याची दोरी हातात घेतली जमल्या या आया बाया अंगाई गीत गाया पाळण्यात आला भाग्यवान चिमणा गोरा गोरा चिमणा गोरा गोरा जमल्या या आया बाया अंगाई गीत गाया जमल्या या आया बाया अंगाई गीत गाया पाळण्यात आला भाग्यवान चिमणा गोरा गोरा चिमणा गोरा गोरा हर्षाला सीमा नाही आई मुलाची आई हर्षाला सीमा नाही मुलाच्या बापालाही आनंद खूप होई मुलाच्या बापालाही आनंद खूप होई भजनी लोकाचा मेळा दाराशी झाला गोळा भजनी लोकाचा मेळा दाराशी झाला गोळा ज्याच त्याला द्या हो चिमणा गोरा गोरा चिमणा गोरा गोरा हो आजच्या मुलाची आता पडण्याची दोरी होई आजच्या मुलाची आता पडण्याची दोरी होई चकुला घेऊन या खेळा या दूरनेही चकुला घेऊन या खेळा या दूरलोई भजनी लोकाचा मेळा दाराशी झाला गोळा भजनी लोकाचा मेळा दाराशी झाला त्याच त्याला द्या हो मानपा चिमणा गोरा गोरा पा हो चिमणा गोरा गोरा पा हो चिमणा गोरा गोरा पा पडण्याची दोरी भजनी लोकाचा मेळा दाराशी झाला गोळा भजनी लोकाचा मेळा दाराशी झाला गोळा त्याच त्याला द्या हो मानपा चिमणा गोरा गोरा पा चिमणा गोरा गोरा पा हो चिमणा गोरा गोरा पा
तीन या टाळ तेरा बंतर दोन्ही या डोळ करतो बाळाचा परत पाळ जुबाळा जुरे जू एखादं ती म्हणा. हा कृष्ण जन्मला कंसाचा काळ जुबाळा जुरे जू दुसऱ्या दिवशी झाला आनंद दुसऱ्या दिवशी आनंद रूप सावळ गोरच अंग रूप सावळ गोरच अंग जसा जळकतो वर्षाचा भिंग वेड्या गवळणी बाळाच्या संग नारी कन्मिनी झाल्या त्या रंग यशोद मातेवरती फेकीच्या रंग जू बाळा जुरे जू यशोदा मातेवरती फेकीच्या रंग जू बाळा जुरे जू तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारी कोवर साखर वाटा धर्म केला न्या 22 पेटा आयो नारीच आवेर लुटा जो बाळा जुरे जू आयो नारीच आवेर लुटा जो बाळा जुरे जू तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जू बाळा जुरे जू कृष्ण जन्मला यमुना तळी जू बाळा रे जू पाचव्या दिवशी पाचवीचा राड रान सटविणे वेडीला वाडा लिंबना मातेचा जीव झाला थोडा लिंबणाऱ्या देवाला फोडा चाणी वासर गाईला सोडा चाण्या बाळाची दिष्टया काढा लावून अंगारा दिष्टया काढा जू बाळा जुरे जू टाळ्या वाजवा लावून वाढावा जू बाळा जुरे. कृष्ण जन्मल्याची बातमी अवघ्या गोकुळात पोहोचली. गवळ्यांनी कृष्ण जन्म साजरा केला. तुम्हाला साजरा करता येत नाही हे आमचं दुर्दैव आहे सज्जनो. आपण कृष्ण जन्मासारखा साजरा केला पाहिजे होता. गवळ्यांनी साजरा केला आणि म्हणून मला असं वाटतं ते गवळीच होऊ शकले. आपण डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, प्राध्यापक झालो, वकील झालो, सरपंच झालो, आमदार झालो, पण गवळी होता येत नाही आम्हाला. आम्ही गवळी होत नाही म्हणून कृष्ण आम्हाला भेटत नाही. आम्ही वनवन मंदिरांमध्ये हिंडतोय. कधीतरी गवळी व्हा, कृष्ण तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. बस गवळी व्हा. तुम्ही गवळी होत ना. गवळ्यांनी कृष्ण जन्म साजरा किती देखणा केला. आम्ही बघा किती संथ आणि शांत मनानं कृष्ण जन्मात पुतळ्यांसारखा केला. त्या 2-3 मावल्या उभ्या राहिल्या बिचाऱ्या म्हाताऱ्या बाया की ज्यांनी 2 ओव्या का होईना त्यांना म्हणता आल्या. आपल्याला त्यातली एकही येत नाही. बघा तुम्ही येते का तुम्हाला? पहिली माझी ओवी ग माझ्या कृष्णरायाला देवकीच्या बाळाला झुबाळा झुरे. तुम्हाला येतं का? एवढं तरी म्हणता येतं का? नवऱ्याचं नाव मात्र टिपून घेता येतं बरोबर. हा नाही येत ना आम्हाला. गवळ्यांनी मग कृष्ण जन्म साजरा किती आनंदाने केला बघा. त्यांना आनंदाचं वर्णन करता येत नव्हतं. स्वरदेवी त्यांना आनंदाचं वर्णन करता येत नव्हतं. ते त्यांना सांगता येत नव्हतं आनंद किती झाला होता. किती सांगू मी सांगू कोणाला, ओ किती सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद
आनंद रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला गोकुळचा कानाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण तरतरले ओ गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैजण थरथरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आला नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गवळ्यांचा आनंद तसा होता आमचा आनंद बघा टाळी तरी वाजते का बघा वाजतच नाही म्हटल्यावर काय हो म्हटल्यावर तर काही कराल तुम्ही हे कृष्ण गोविंद हरी मुरार हे नाथ योगेश्वर वासुदेव इकडे मात्र कृष्ण जन्माची बातमी कंसाला कळाली आणि कंस आता चिंता करायला लागलाय सर्व सैनिकांना बोलवलं सरदारांना बोलवलं अपतेष्टांना नातेवाईकांना बोलवलं आणि आता ती सभा भरलेली आहे मामा मला का मारीसी तुझा वैरी गोकुळासी ही गोष्ट ऐकलेली की आपला वैरी गोकुळामध्ये पोहोचलेला आणि म्हणून या सरदारांपुढे तो प्रश्न ठेवला होता की याचा निपांत कसा करायचा सर्व खाली मानेनं बसलेली होती श्वासोच्छ्वासाचा आवाजही त्या सभेमध्ये नाम मात्र येत होता आणि इतक्यात कोपऱ्यात एक बाई उठलेली आहे ओरडली कंस